बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, त्या हत्येला आता 1 महिना झालेला आहे। या हत्या प्रकरणातले आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यातील काही लोकांना मुक्का हा लागलेला आहे। ज्याच्यावरती सूत्रधार म्हणून आरोप होतो किंवा आका किंवा मास्टरमाइंड असा जो आरोप होतो, तो वाल्मिक कराड सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या अटकेत आहे। हे सर्व प्रकरण जे आतापर्यंत इथपर्यंत आलं, ते इथपर्यंत येण्यासाठी कारणीभूत जर कोण असेल तर ते भाजपाचे आमदार सुरेश धस। आष्टी पाटोदा हा त्यांचा मतदारसंघ आहे। ते सुद्धा बीड जिल्ह्यातील आमदार आहेत आणि त्यांनी हे प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरलेलं आहे। आजपर्यंत सुरुवातीला विधानसभेमध्ये जो काही आवाज उठवला, त्यामध्ये सुरेश धस यांनी त्या घटनेचं वर्णन केलं। अत्यंत निर्घृणपणे केलेला खून, ज्याचं गांभीर्य सुरेश धस यांच्या भाषणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळालं। संतोष देशमुख हे चांगले सरपंच होते। त्यांनी एका व्यक्तीला मारहाण होताना अडवायला गेली आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली। या हत्येनंतर अनेक गोष्टी घडत आल्या। त्यानंतर सुरेश धस यांनी सपाटाच लावला आरोपांचा। परळी पॅटर्न, ह्या पॅटर्नवरती बरीच टीका त्यांनी केली आणि त्यावरती त्यांनी आरोपसुद्धा केले आणि नुसते आरोप नाही तर पाठपुरावासुद्धा ते जोरात करत आहेत। हे बाजू संतोष देशमुख यांचं प्रकरण सोडून परळी पॅटर्न नवीन काय, हे काही सुरेश धस राजकारण करत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असू शकतो। मात्र सुरेश धस हे ज्या अर्थानं परळी पॅटर्न उजेडात आणत आहेत किंवा परळी पॅटर्नचा बुरखा फाडत आहेत, ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण थर्मलची राख, रेती असेल किंवा केमिकलची दारू असेल, बोगस भरलेला पीक विमा असेल, ते हार्वेस्टरचे पैसे असतील, हार्वेस्टरच्या पोटी कमिशन म्हणून पैसे घेतलेले, प्रति हार्वेस्टर 8 लाख रुपये अशा अनेकांचे पैसे घेतलेत, कोट्यावधी रुपये, हे सर्व घोटाळा असतील। हे सर्व घोटाळे उघडकीस आणले ते सुरेश धसांनी आणले। ह्यामागे राजकारण असू शकेल का, तर असू शकेल। मात्र हे प्रकरण उघडकीस आणणे किंवा हे घोटाळे उघडकीस आणणं का महत्त्वाचं होतं, तर जो काही भ्रष्टाचारातून अमाप पैसा येतो, त्या पैशातून एक कॉन्फिडन्स येतो की आपलं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही। त्यामुळे माणसाची एक हिंमत वाढते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो की आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही। त्याच कॉन्फिडन्समधून त्या ज्या टीमनं हत्या केली संतोष देशमुखांची, त्यांच्याकडे तोच कॉन्फिडन्स होता आणि हा कॉन्फिडन्स कुठून आला होता, तर त्यांच्यामागे ह्या भ्रष्टाचारातून आलेला पैसा प्लस काही राजकीय पाठबळ। म्हणजे बीडमधल्या परळी ह्या भागातल्या पोलिसांची अवस्था बघितली तर ते पोलीस आहेत काय राजकीय हमाल आहेत, असा प्रश्न पडतो। एका तालुक्यात 100च्या वर डेड बॉड्या सापडल्या, ते सुद्धा सुरेश धसांनी उघड केल्यानंतर ते समजू लागलं। म्हणजे बीडमधलं जे किंवा परळीमधलं जे म्हणजे जी हत्या असतील किंवा जे काही कांड असतील, हे सगळे बाहेर पडले हे सुरेश धस यांच्यामुळेच। आणि त्यामुळेच त्यांच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्यसुद्धा महाराष्ट्राला कळालं। आणि परळीमध्ये काय चालतं, पीक विमा, बोगस पीक विमा, अनेक लोकांच्या नावावरती परळीतल्याच लोकांनी दुसऱ्या जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, धाराशिव जिल्ह्यात, बाकीच्या अनेक जिल्ह्यात सुद्धा बोगस पीक विमा ह्या लोकांनी भरलेला आहे आणि त्यातून पैसे लाटलेले आहेत। त्यामुळे खरे लाभार्थी हे बोंबलतच गेलेले आहेत। सुरेश धस यांनी हे बोलणं महत्त्वाचं का होतं, तर सुरेश धस यांनी हे प्रकरण नेहमी लावून धरलं। बीडचा मोर्चा असेल, परभणीचा मोर्चा असेल, अशा अनेक मोर्चातून असेल, टी व्हीवरच्या मुलाखतीत असेल किंवा ते जे पत्रकार परिषदा घेतात त्यात त्यांनी उघड केलं। आणि दुसऱ्या बाजूला ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूला सुद्धा चाललेले आहेत, मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तक्रार देत आहेत, हवा तो वकील नेमून घेत आहेत। अशा अनेक गोष्टी सुरेश धस ह्या प्रकरणात करत आहेत। सुरेश धस यांनी धाडस करूनच कुठंतरी हे प्रकरण पुढं आणलं आणि त्यांच्यावरती कंटिन्युअसली आरोप केले, भ्रष्टाचार उघड केला। त्यामुळं जाहीरपणानं भ्रष्टाचार उघड केल्यामुळं काही लोकांच्यावरती
ह्या टीमची जी दहशत होती त्या दहशतीतून कुठंतरी लोक बाहेर आली आणि तक्रार करू लागले. आता हार्वेस्टर संबंधीचे पंढरपूरचे लोक समोर आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की एका हार्वेस्टर मागं 8 लाख रुपये कमिशन म्हणून पोत्यात भरून पैसे नेऊन दिले होते. त्यांना पैसा तर काही परत मिळाला नाही, हार्वेस्टर मिळायची तर बोंबच. पण ते दिलेले 8 लाख रुपये मागायला गेल्यानंतर बीडमध्ये त्यांना हाणमार झाली आणि ती भीतीनं परत कुठं बोललेच नाहीत. ह्या गोष्टीला अनेक दिवस होऊन गेले. मात्र सुरेश धस यांनी ज्यावेळी जाहीरपणाने सभातून बोलायला चालू केलं त्यावेळी ते लोकसुद्धा धाडसाने आत्ता आज काल परवा माध्यमांच्या समोर येत आहेत. पैशांच्या बंडलांचे फोटो व्हायरल होत आहेत. हे सगळं राजरोसपणानं चालू होतं आणि त्या सर्वच पैशाच्या घमेंडीतून किंवा माज याने जो म्हणतात तो ह्या पैशातून आणि राजकीय पाठबळातून आलेला होता आणि त्या माझातूनच ह्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आली आणि ती पण अतिशय वाईट पद्धतीनं करण्यात आली. त्यामुळे हे घोटाळे जे होते ते बाहेर काढणं हे महत्त्वाचं काम होतं आणि सुरेश धसांनी ते नेटाने केलं. मात्र आता कुठंतरी हे जे मोर्चे होत आहेत ह्यांना एक वेगळं वळण लागू लागलेलं आहे. म्हणजे मुळात सुरेश धस यांच्यावरती जातीवादाचा आरोप झाला, त्याचाही फार काही फरक पडला नाही. ओबीसी विरुद्ध मराठा करून बघितलं सुरेश धसांच्या विरोधकांनी, त्याचाही काही फार फरक पडला नाही. सुरेश धस यांना तोड देणारा स्पर्धक आज रोजी कुणीसुद्धा ह्या प्रकरणात नाही. सुरेश धस हे निर्विवाद ह्या प्रकरणाचे हिरो आहेत हे कुणीही मान्य करेलच आणि ते आहेत सुद्धा. त्यांनी तितका पाठपुरावा केलेला आहे, तितकं त्यांनी या प्रकरणासाठी राबलेलं आहे, कष्ट घेतलेलं आहे आणि धाडससुद्धा केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते त्यांनी धाडस केलेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्यांची वक्तव्य जी असतात ते काही असं जाणून बुजून बोलत नाहीत, पण ते त्यांच्यामधून निघून जात असावं. प्राजक्ता माळींच्यावरती त्यांनी पहिल्यांदा चुकून बोलता बोलताच त्यांचा उल्लेख झाला. ते काही फार गांभीर्याचं प्रकरण नव्हतं, मात्र त्यात त्यांना माफी मागावी लागली. त्यानंतर अधूनमधून भाषणात सुद्धा वाल्मिक कोळींचा उच्चार केला, ते शब्द माघारी घेतले किंवा तेली समाज असं काहीतरी ते नेहमी चुकत असतात. ते काही मुद्दाम करत नसतात किंवा ते जाणीवपूर्वक करत नसतात, पण त्यांच्याकडून निघून जातं. कालच्या सभेत तर कालची जी धाराशिवची सभा झाली त्यामध्ये स्टेज जे होतं त्यावर माईक जे असतो, डायस असतो, त्यांना फुलांना सजवण्यात आलेलं होतं. खरं तर ही शोकसभा आहे किंवा न्याय मागण्याची सभा आहे, त्या ठिकाणी अशी फुलांची आरास करणं काही फारसं बरोबर नाही. त्यामुळे ह्या मोर्चांचा कुठंतरी ते इव्हेंट होऊन त्याचं गांभीर्य हरवायला नको. त्यामध्येच धाराशिवमध्ये काल झालेलं सुरेश धसांचं जे भाषण होतं ते भाषण फार काही म्हणजे चांगलं जरी असलं तरी सुद्धा त्यामध्ये काही मुद्दे असायले की जे ट्रोल करतायत त्यांना उत्तर देताना सुरेश धस हे थोडेफार घसरले सुद्धा. असं त्यांनी घसरता कामा नये. त्यांनी जर घसरले तर ह्या सर्व श्रद्धांजली सभेचा, शोक सभेचा किंवा या न्याय मिळण्याच्या मोर्चाला कुठंतरी विदूषकी वळण लागेल आणि हे काही भाषण न राहता ते कॉमेडी सीन्स तयार होतील, त्याचेच रील्स जास्त व्हायरल होत असतात. त्यामुळे संतोष देशमुख हा मुद्दा बाजूला पडून कुठेतरी सिनेमाचे डॉयलॉग, सिनेमाची गाणी, कुठेतरी कुणाच्यात किती दम आहे, कुणी किती बायका केल्या, ह्या गोष्टी व्हायरल होऊ लागलेल्या आहेत आणि त्याच महाराष्ट्र कुठंतरी एन्जॉय करतोय आणि त्यामुळे ह्या प्रकरणाचं गांभीर्य हे हरवत जाऊ लागलेलं आहे. त्यामुळं सुरेश धस यांनी जे आत्तापर्यंत कष्ट केलेले आहेत ते टिकवून ठेवायचे असतील तर त्यांना जरासं दमानं घेतलं पाहिजे. ते चुकतायत असं आम्ही बिलकुल म्हणत नाही, मात्र त्यांनी कुठंतरी स्वतःला सावरलं पाहिजे. त्यांना कुणीही स्पर्धक नाही. कुठंतरी माणसाला स्पर्धक नसतो त्यावेळी तो माणूस स्वतःची वास्तुशांती करून घेत असतो. त्यामुळे सुरेश धस याने थोडंसं सावरलं पाहिजे. त्यामुळं सुरेश अण्णा धस तुम्ही जरा दमानं घ्या. तुम्हाला सुरेश धस यांच्या एकूण प्रकरण लावून धरण्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.